जय भोलेनाथ. कर्क राशीच्या जातकानं सावधान. येणारा 14 ते 20 मार्च 2026 हा काळ तुमच्या आठवड्यातील सर्वात वादळी आणि गूढ आठवड्यापैकी एक ठरणार आहे. ग्रहाची अशी काही भयानक स्थिती निर्माण होईल जी केवळ तुमच्या भविष्याचा वेधच घेणार नाही, तर तुमच्या आजवरच्या सुरक्षित जीवनाला एका मोठ्या अनिश्चिततेच्या गर्दीत लोटणार आहे. नियती तुमच्या राशीच्या कुंडलीत असे काही संकेत देत आहे जे पाहिल्यावर तुमची झोप उडणे निश्चित आहे. कारण तुमच्या आयुष्यात आता असे काही घडणार आहे ज्याचा अंदाज लावणे साध्या मानवाच्या बुद्धीपलीकडचंच. कर्क राशीच्या जातकानं तुमच्या चंद्रप्रधान राशीवरती या आठवड्यात एका अशा दुहेरी शक्तीचा प्रभाव पडणार आहे जो तुम्हाला एकाच वेळी यशाच्या शिखरावर नेऊ शकतो किंवा कर्माच्या चक्रात अडकून मोठ्या संकटात टाकू शकतो. 15 मार्चची पवित्र एकादशी एका बाजूला तुमच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी सज्ज असतानाच दुसरीकडे 19 मार्चचा गुढीपाडवा तुमच्या आयुष्यात एक असा सस्पेन्स घेऊन येते जो तुमच्या कुटुंबाच्या आणि करिअरच्या मुळाशी धक्का देणारा ठरू शकतो. जुन्या वर्षाचे हे शेवटचे दिवस तुमच्यासाठी शाप ठरणार आहेत की वरदान, याचा थरारक उलगडा होणे बाकी आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानो तुमच्या भोवती एक अदृश्य जाळे विणले जाते आणि तुम्ही न कळत त्या जाळ्यात अडकत आहात का? कारण तुमच्या मनात असलेली ती भीती, ती अस्वस्थता आणि भविष्याबद्दलची ती अतार्किक उत्सुकता, हे सर्व तुमच्यावर येणाऱ्या मोठ्या बदलाची पूर्वसूचना आहे. त्यामुळे तुमची एक छोटीशी चूक आणि एक छोटासा निर्णय तुम्हाला कित्येक वर्ष मागे खेचू शकतो, तर एक योग्य पाऊल तुम्हाला नवीन उंचीवर नेऊ शकते. त्यामुळे तुमच्या नशिबाच्या या अटीतटीच्या लढाईत नेमकं काय घडणार आणि कोणत्या संकटापासून तुम्हाला वाचायचं आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकानो या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी एका मोठ्या मानसिक संघर्षाने सुरू होईल. कारण चंद्राच्या राशीत होणारा हा बदल तुमच्या मनात अनेक शंका कुशंकाचे काहूर माजवेल. कारण 14 मार्च रोजी तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक घडणाऱ्या काही घटना तुम्हाला चक्रावून टाकतील. तुमच्या सहकार्याच्या वागण्यातील बदल असो किंवा वरिष्ठांच्या अपेक्षांचा वाढता दबाव तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. तुमच्या मनात एक भीती घर करत आहे. तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात ते सुरक्षित आहे की पुन्हा एकदा एका जुन्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरणार आहात तुम्ही. कर्क राशीच्या जातकानं 15 मार्चची पवित्र एकादशी तुमच्यासाठी केवळ एक उपवास नसून ती तुमच्या आंतरिक युद्धाला शांत करणारा एक मोठा आधार असणार आहे. जेव्हा सर्वत्र शांतता असेल तेव्हाच तुमच्या समोर एक अशी महत्त्वाची माहिती येईल किंवा एखादी गुप्त गोष्ट उलगडेल जी तुमची संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकदही ठेवते. ही माहिती तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे की तुमच्या शांततेला भंग करणार एक मोठे संकट, हे केवळ तुमच्या त्या क्षणी घेणाऱ्या धैर्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकानं या 2 दिवसात तुम्हाला भावनिक, व्यावहारिक अशा दोन्ही आघाड्यावर सावध व्हावे लागेल. एका बाजूला आध्यात्मिक बळ तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे तुमच्या राशीवर होणारा ग्रहाचा वक्र प्रभाव तुम्हाला गोंधळात पाडू शकतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखाद्या जुन्या वादाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही या आठवड्यात, ज्यावेळी तुमची मानसिक अस्वस्थता शिगेला पोहोचू शकते. या सर्व घटनाच्या साखळीत नेमकं काय दडलेलं आहे आणि कोणत्या संकटापासून तुम्हाला सावध व्हायचं हे जाणून घेण्यासाठी या भविष्यवाणीचा शेवट नक्की बघा मित्रांनो. कर्क राशीच्या जातकानं 16 मार्चपासून तुमच्या कुंडलीतील चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे एक अत्यंत रहस्यमय आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकतं. ज्या माणसावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्याच्या वागण्यातील अचानक झालेला बदल तुमच्या काळजाचा ठोका चुकू शकतो. कारण तुमच्या परिचयातील एखादी व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यातील किंवा कार्यक्षेत्रातील माहितीचा वापर करून तुमच्या विरोधात काहीतरी षडयंत्र रचत आहे. हा सस्पेन्स तुमच्या अस्वस्थ अस्वस्थतेचा मुख्य विषय बनेल. कारण तुमच्या राशीवर होणारा हा ग्रहाचा खेळ तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणार की तुम्ही कोणता एखादा मित्र मानले होते किंवा कोणाला शत्रू मानले होते हे सुद्धा समजल. तर कर्क राशीच्या जातकांनो 18 मार्च नंतर त्यानंतरचा काळ तुमच्यासाठी मानसिक द्वंद्वाचा असेल. करिअरमध्ये एखादी मोठी संधी तुम्हाला खुणावत असेल आणि पण त्यासोबतच येणारा मोठा धोका तुमच्या धैर्याची परीक्षा पाहणारा आहे. मनात एक अनामिक भीती असेल. जर तुम्ही या संधीचा स्वीकार केला आणि त्यात अपयश आले तर त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील. तुमची अतिसंवेदनशीलता, तुमचा जो स्वभाव आहे अतिसंवेदनशील, तो तुम्हाला काही वेळा वास्तव पाहण्यापासून रोखत आहे.
तुमच्या कुटुंबातील किंवा जोडीदाराची संमतीत एखादी गुप्त बाब अचानक समोर आल्यामुळे घरातील वातावरण गंभीर व तणावपूर्ण होऊ शकते. कर्क राशीच्या जातकाने या 3 दिवसात घडणाऱ्या घटना केवळ एक योगायोग नसून तुमच्या भविष्यातील एका मोठ्या धोरणात्मक बदलाची सुरुवात असणार आहे. तुमच्या मार्गात येणारे हे अडथळे तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुमच्यात दडलेली खरी जिद्द बाहेर काढण्यासाठी आहेत. लक्षात ठेवा, जेव्हा नशीब मोठी खेळी खेळत असते तेव्हा शांतता हेच वादळाची पूर्वसूचना असते. तुमची एक छोटीशी प्रतिक्रिया किंवा एक चुकीचा शब्द या गोंधळात तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे अत्यंत सावधपणे प्रत्येक पाऊल उचलणे ही तुमच्या काळाची गरज असणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानं गुढीपाडव्याचा जो दिवस आहे, जो मंगल दिन आहे, तुमच्यासाठी केवळ एक सण नसून तुमच्या आयुष्यात सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणारा एक निर्णायक क्षण ठरेल. जेव्हा घराघरात उत्साहाचे वातावरण असते, तेव्हा तुमच्या राशीच्या कुंडलीत गुरु व चंद्राचा जो दुर्मिळ योग तयार होतो, तो एकाच वेळी तुम्हाला यशाची नवी संधी देईल किंवा अनेक संशयास्पद प्रश्न सुद्धा देऊन जाईल. तुमच्या जुन्या वर्षातील सर्व दुःखाचा निरोप देण्याचा हा दिवस असला तरी तुमच्या मनात एक अशी अकालनीय भीती असेल की हे सुख टिकणार, की ते पुन्हा एकदा एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता असेल. कर्क राशीचे जातकरून या दिवशी तुमच्या जीवनात काही अशा घडामोडी घडतील ज्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण जाईल. व्यावसायिक आयुष्यात एखादी मोठी अनपेक्षित बातमी किंवा अचानक आलेली नवीन संधी तुम्हाला चक्रावून सोडू शकते. ही संधी तुमच्या आयुष्याचे पराडे पारडे फिरवणारी ठरेल. ही तुमच्या हातातून निसटून जाणार एक आभास असेल. हा सस्पेन्स तुमच्या अस्वस्थतेचे कारण बनेल, कारण तुम्ही ज्या यशाची स्वप्ने पाहिली होती ती आता वास्तवात उतरताना दिसत आहेत. पण त्याचवेळी नियती तुम्हाला एका अशा वळणावर आणून उभी करेल मित्रांनो, जिथे तुम्हाला तुमचे सर्व निर्णय ठामपणे घ्यावेच लागतील. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकानं गुढीपाडवा 19 मार्च च्या दिवशी असणारा गुढीपाडव्याच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर तुमच्यातील आध्यात्मिक मन आणि तुमच्यातील व्यावहारिक माणूस याचा आमनासामना होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जुन्या भीती विचाराचा मर्यादा ओलांडून ध्येयाकडे झेप घेताय की पुन्हा एकदा या चक्रात अडकताय, हे 19 मार्चचा दिवस स्पष्ट करेलच. तुमच्या आयुष्यातील या मोठ्या बदलाच्या दिवशी तुमच्या राशीची ऊर्जा अतिशय संवेदनशील स्थितीत असेल. तुम्ही ज्या गोष्टीकडे आतापर्यंत दुर्लक्ष करत आहात त्या आता तुमच्या प्रगतीचा मुख्य आधार असणार आहे. तुमच्या वाटेला येणारा हा काळ कर्माची फळं आहे की नशिबाची एक मोठी खेळी, त्याचं सत्य आता तुमच्या समोर येणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकांनो, हा आठवडा म्हणजे 20 मार्चला एका निर्णायक वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे तुमच्या गेल्या 7 दिवसातील कर्माचा संघर्षाचा लेखाजोखा स्पष्टपणे समोर येईल. कारण या 7 दिवसामध्ये 15 मार्चच्या एकादशीपासून सुरू झालेला तुमचा आध्यात्मिक प्रवास असो किंवा 19 मार्चच्या गुढीपाडव्याला मिळालेली ती गूढ ऊर्जा आता एका यशाच्या वास्तव्यात रूपांतर होताना दिसल. कारण तुमच्या मनात असलेली भीती हळूहळू मावळत आहे. त्या आता त्या जागेवर एक नवा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल. तुम्ही या काळात घेतलेला धाडसी निर्णय आता फळ देण्यास सज्ज होत आहे. आणि कर्क राशीच्या जातकडून गेल्या काही दिवसात तुम्ही ज्या आव्हानांचा सामना केला होता, त्या संघर्षातून तुमच्यातील खऱ्या शक्तीचा, ध्येयनिष्ठेचा जन्म होईल. त्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात असे काही सुखद बदल घडून येतील जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या आर्थिक लाभाचा मार्ग दाखवतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल आणि सहकार्याशी असलेले जुने गैरसमज दूरही होतील. तुमच्या राशीवर प्रभाव टाकणाऱ्या ग्रहाची आत्ताची स्थिती अतिशय विश्वासक आहे मित्रांनो, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या यशाच्या उंबरठ्यावर नेऊन उभी करणार आहे. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे ती स्वतःच्या कर्तृत्वावर आणि नियतीच्या नियोजनावर विश्वास ठेवण्याची. कारण या आठवड्यात तुम्ही ज्या संयमाची परीक्षा दिली, त्याचं फळ आता तुमच्या दारात उभं आहे. 20 मार्चच्या संध्याकाळी तुम्हाला हे स्पष्टपणे जाणवेल की नियतीने तुमच्यासाठी संघर्षाचा मार्ग नाही, तर एक नियोजित प्रगतीचा मार्ग आखून ठेवला आहे. जे काही घडले ते योगायोग नव्हते, तर तुम्हाला प्रलंब बनवणारी एक प्रक्रिया होती. आता पुढील काही दिवसात कोणती मोठी संधी तुमच्या आयुष्याला नवे आणि सकारात्मक वळण देणार आहे, याची पूर्वसूचना तुम्हाला आजच्या दिवसापासून नक्कीच मिळेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, 14 ते 20 मार्चचा हा आठवडा
केवळ 7 दिवसाचा कालखंड नव्हता, तर तुमच्या आयुष्यातील अनेक छुपे पैलू असो किंवा भीती किंवा भविष्यातील शक्यतांचा एक आरसा होता. 14 मार्चपासून सुरू झालेली अनिश्चिततेची ही मालिका आणि 20 मार्चला येऊन थांबलेला हा प्रवास तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अतिशय प्रगल्भ पैलू दाखवून गेलाय. तुम्ही या काळात घेतलेला धाडसी निर्णय, तुमची संयमी वृत्ती हेच तुम्हाला येणाऱ्या काळातील यशाचे खरे आधारस्तंभ असणार आहेत. मित्रांनो, आता तुमच्यासमोर जे काही आहे ते तुमचे कर्तृत्व, तुमच्या कर्माचे फळ आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुम्ही घेतलेल्या कष्टावर, संयमावर शिक्कामोर्तब करण्यासाठी एका विशेष धार्मिक उपायाचा अवलंब देखील करावा. दर सोमवारी रात्री चंद्राला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध दुधाचा अर्घ्य घ्या. ओम सो सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जपही करा. त्यासोबत तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात पाण्याचे एक लहान पात्र भरून ठेवा, ज्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकतेचा प्रवाह वाढेल. हा उपाय तुमच्या मनातील अस्वस्थता कायमची दूर करेल आणि नवीन वर्ष तुमच्यासाठी आर्थिक समृद्धीचे ठरेल. कर्क राशीच्या जातकांनो, आता प्रश्न असा निर्माण होतो की या आठवड्यानंतर तुमच्या आयुष्यातील त्या अकालनीय गूढ गोष्टीचे काय होणार? ज्या संकटाची तुम्हाला भीती वाटत होती, ती आता हळूहळू निवळत आहे. तुमच्या संयमाने आणि धैर्याने तुम्ही केवळ संकटाचा सामनाच केला नाही, तर त्यांना तुमच्या यशाच्या मार्गातील पायऱ्या बनवल्यात. हे लक्षात ठेवा की ग्रह आणि नक्षत्राची ही हालचाल केवळ तुम्हाला इशारा देण्यासाठी होती, पण तुमच्या आयुष्याचा खरा शिल्पकार स्वतः तुम्ही आहात. कर्क राशीच्या जातकांनो, भविष्यात कोणती नवीन संधी तुमच्या वाटेला येईल आणि कोणता नवा सस्पेन्स पुन्हा एकदा तुमच्यासमोर उभा ठाकेल, याचं उत्तर काळाच्या उदरात दडलेलं आहे. पण एका गोष्टीची खात्री बाळगा की या आठवड्यात तुम्ही मिळवलेली प्रगल्भता तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी पुरेशी आहे. या आठवड्यातील प्रत्येक अनुभवाने तुम्हाला हे शिकवले आहे की भीती आणि उत्सुकतेच्या या खेळात विजयाची गुढी नेहमी सत्याची असते. आता हे भविष्य तुमच्या हातात आहे आणि तुमचं नशीब बदलण्याची हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे या भविष्यवाणीचा गांभीर्याने विचार करा आणि देवावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून लक्षात ठेवा की तुमचे येणारे भविष्य नक्कीच सुरक्षित असेल. तर कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही खरोखरच महादेवाचे सच्चे भक्त असाल, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावना नक्की लिहा. जय भोलेनाथ. आमच्यावर कृपा करा, आमची सर्व संकटे दूर करा. त्यासोबत तुमच्या एका लाईकने ही भविष्यवाणी गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत देखील होईल. त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण भविष्यवाणीसाठी, भविष्यातील अचूक संकेतासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका.